मंडळी, 2025 हे नवीन वर्ष सुरू झालं की वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीची चाहूल लागते. इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. या मकर संक्रांतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. माहिती म्हणजे मकर संक्रांतीचे फळ, पुण्यकाळ, वर्ज्यकाम, दान, रंग, वाहन, दिशा याविषयी अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की संपूर्ण बघा. त्याचबरोबर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन माहिती तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल. सर्वात प्रथम 2025च्या नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, यंदा मकर संक्रांत हा सण दिनांक 14 जानेवारी वार मंगळवार रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणूनच याला मकर संक्रांत असे म्हणतात. या मकर संक्रांतीचे जर फळ पाहिजे असेल तर मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 शके पौष कृ 1 रोजी सकाळी 8:54 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. या संक्रांतीचा पुण्यकाळ हा मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 पासून सुरू होत आहे ते सायंकाळी 4:54 पर्यंत आहे. तर सूर्याचे मकर संक्रमण करण्यासाठी जे वाहन वापरले जाणार आहे ते वाघ हे आहे आणि उपवाहन घोडा आहे. वस्त्र पिवळ्या रंगाचे परिधान करून हातात शस्त्र म्हणून गदा आहे. केशरचा टिया लावलेला आहे आणि वयाने ती कुमारिका आहे आणि ती बसलेल्या स्वरूपात आहे. वासाकरिता तिने जाईचे फूल हातात घेतले आहे. जातीने सर्प आहे. भूषणार्थ तिने मोती धारण केले आहे. वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायिक मुहूर्त 45 असा आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेला पाहत आहे. संक्रांतीचे फळ आपण जाणून घेऊया. तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. संक्रांतीच्या काळात तुम्ही अनेक दानकार्य करू शकतात. त्यापासून आपल्याला विशेष पुण्यफलाची प्राप्ती होते. त्यामध्ये तुम्ही संक्रांतीच्या दिवशी अन्न, नवीन भांडे, गाईला घास, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय वस्त्र, घोडा हे दान देऊ शकता. यातून विशेष पुण्यफलाची प्राप्ती तुम्हाला होऊ शकते. तसेच संक्रांतीमध्ये काही विशेष वर्ज्य कामे सांगितली आहे. ही कामे टाळावीत. तर संक्रांतीच्या काळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष तोडणे किंवा गवत तोडणे, गाई म्हशींची दुधाची धार काढणे व कामाविषयक सेवन ही कामे शक्यतो करू नये. तर मंडळी, येणाऱ्या ह्या अशा मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही शास्त्र आणि संस्कृती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा आपण अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन भेटूयाच. तोपर्यंत धन्यवाद.